आज सकाळी सिया गोयल हिला पुणे लोणावळा ग्रामीण पोलीस हे गंगाधाम चौकातील एरिया 37चा जो पाठीमागचा भाग आहे, म्हणजे ज्याला आपण टेकडी म्हणू शकतो, या टेकडीवर घेऊन आलेले होते। ज्या वेळेस केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आलेली होती त्याच्या आदली म्हणजे 16 जूनला खरं तर सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघे या टेकडीवर आलेले होते आणि इथून केतन अग्रवालला कशा पद्धतीने ढकलता येईल याचा सराव आहे तो या ठिकाणी केला होता। आणि त्यामुळेच पोलीस आज पंचनामा करण्यासाठी सिया गोयल हिला या ठिकाणी घेऊन आलेले होते। आज सकाळी आपण पाहिलं की सियाचं जे गंगाधाम चौकातील घर आहे तिथे सुद्धा तिला घेऊन पंचनामा केलेला आहे। काही वस्तू पोलिसांना ज्या तपासासाठी हव्या होत्या त्या वस्तू घेण्यासाठी खरं तर पोलीस आलेले होते। सियाचे कपडे, शूज, मोबाईल असेल या वस्तू घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आज सकाळी तिला तिच्या घरी घेऊन आले आणि त्यानंतर हा एरिया 37चा जो पाठीमागचा एरिया आहे, जो कठडा आहे, टेकडी स्वरूपाचा आहे, तिथून केतन अग्रवालला कशा पद्धतीने ढकलून देता येईल म्हणजे लोहगडावर त्याचा सराव आहे तो या टेकडीवर येऊन केलेला आहे असा संशय पोलिसांना आहे। आणि त्या दृष्टीने तपास करण्यासाठी आज स्वतः सिया गोयल हिला घेऊन पुणे लोणावळा ग्रामीण पोलीस या ठिकाणी आलेले होते। आपण पाहतोय की मार्केट यार्ड परिसरातला हा टेकडीचा भाग आहे। एरिया 37 जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या पाठीमागचा लुल्ला नगर भाग आहे, त्या भागामध्ये आज सिया गोयल हिला घेऊन आलेल्या आहेत। खरं तर उद्या 3 जुलैला सिया गोयल हिची पोलीस कोठडी संपत आहे आणि त्याआधी न्यायालयामध्ये काही महत्त्वाचे पुरावे किंवा काही महत्त्वाचे युक्तिवाद करण्यासाठी तपासासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी खरं तर पुणे लोणावळा ग्रामीण पोलीस आज सकाळीच सियाला तिच्या घरी आणि त्याचबरोबर हा लुल्लानगर मधला जो टेकडीचा भाग आहे जिथं या दोघांनी सराव केल्याचा संशय पोलिसांना आहे तिथे सुद्धा येऊन त्यांनी जे रिक्रिएशन त्यांनी केलेलं होतं त्यावेळेस 16 जूनला ते कुठे केलेलं आहे याचा सुद्धा तपास आहे तो सिया गोयल हिला घेऊन लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी केलेला आहे। आता उद्या तिची रिमांड संपत आहे आणि त्यामुळे न्यायालयामध्ये या संपूर्ण चौकशीचा काय उल्लेख केला जातो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।